तुम्हालाही बाल्कनीमध्ये माझ्यासारखी झाडे लावायला आवडतात, पण ती अशा पद्धतीने जळतात किंवा मग शेंडे मरून पडतात, अशी समस्या तुम्हालाही येते का? तर त्यासाठीच मी तुम्हाला छान अशी ट्रिक दाखवणार आहे. तर त्यासाठी मी इथे 22 टीन पावडर घेतलेली आहे. ही जी पावडर आहे ती एक पेस्टिसाईड आहे आणि ते आपण फळभाज्या आणि धान्य पिकांवर वापरतो. तर साधारण अर्धा लिटरला आपल्याला 1 ग्राम एवढी ही पावडर घ्यायची असते. मेजरमेंट व्यवस्थित घेऊनच आपल्याला ही फवारणी करायची असते. तुमच्याकडे स्प्रे पंप असेल तर स्प्रे पंपने तुम्ही ही फवारणी करू शकतात. त्याने छान असं मते संपूर्ण झाडावर फवारलं जातं. माझ्याकडे स्प्रे पंप नव्हता म्हणून मी हा असा जुगाड लढवलेला आहे. अर्धा लिटरच्या पाण्याच्या बॉटलमध्ये मी 1 ग्राम ही पावडर टाकून ती व्यवस्थित शेक करून घेतलेली आणि वरतून मी या झाकणाला होल पाडून घेतलेले, जेणेकरून आपल्याला ते व्यवस्थित स्प्रे करता येतं. आता इथे बघा, या जाईच्या झाडाची कसे पानंही जळालेले आहे आणि शेंडाही मरून गेलेला आहे. आता या संपूर्ण झाडांना मी ही फवारणी करून घेणार आहे, कारण मग एका झाडामुळे दुसऱ्या झाडालाही अशा पद्धतीचा रोग होण्याची शक्यता असते. म्हणून आपण संपूर्ण झाडांना ही फवारणी करून घ्यायची. तुम्हीही तुमच्या बाल्कनीतल्या झाडांसाठी अशी काळजी नक्की घ्या, म्हणजे त्यांचं आरोग्य छान सुधारेल आणि ते छान फुलतील. तर तुम्ही ही ट्रिक नक्की आजमावून बघा.